सो बाळ थोडंसं शांत झालंय तोपर्यंत खाऊन घेते. सो तुम्ही तुमच्या लहान मुलांना हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवणार आहे आयनसाठी हेल्दी होममेड पिझ्झा. ॲक्च्युली आमचं बाळ झोपलेलं आहे, सो विचार केला तोपर्यंत पटापट पिझ्झा बनवून घेऊ. पिझ्झा बनवण्यासाठी बेस खूप महत्त्वाचा असतो, पिझ्झा बेस. त्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. हे जे मी ऑर्डर केलं आहे पिझ्झा बेस द हेल्दी फॅक्टरीकडून 0 मैदा, म्हणजे हा गव्हापासून बनवलेला आहे पिझ्झा बेस. हा एक आहे. प्लस मी पिझ्झा बनवण्यासाठी पीठ मळून ठेवलंय. हे जे आपण घरामध्ये चपाती बनवतो गव्हाचं पीठ, त्याचा मी डो बनवलाय. थोडासा घट्ट मळून ठेवलंय. नॉर्मल मीठ टाकलंय आणि पीठ थोडंसं बनवलंय, बिकॉज एक्सपेरिमेंट करतेय. सो चांगलं झालं नाही तर वेस्ट जाईल म्हणून थोडंसं बनवलं. सो मी याचे 2 पिझ्झा बनवणार आहे, हा एक आणि हा एक. सो बघू कोणता छान होतो आणि कोणता सगळ्यात जास्त हेल्दी आहे. जर हा छान झाला तर मी आयशला नेहमी हेच खाऊ घालणार आहे, बिकॉज आयशला पिझ्झा प्रचंड आवडतो. त्यामुळे विचार केला की हा पिझ्झा बनवून लेट्स गो. सो पटापट मी तयारी करते. सो माझ्याकडे आहेत हे ब्लॅक पेपर, रेड आणि येल्लो, प्लस माझ्याकडे ग्रीन पेपर पण आहे. त्यासोबतच आपल्याला लागेल कॉर्न. ही सगळी बेसिक तयारी आधीच करून ठेवते, जेणेकरून पटापट गोष्टी होतात. कारण बाळ झोपलेला असेल ना, बाळ जेव्हा झोपलेलं असतं तेव्हाच मला गोष्टी कराव्या लागतात. सो मी हे कॉर्न सोलून ठेवलेत. जेव्हा मी मार्केटमधून कॉर्न घेऊन आले तेव्हाच सोलून ठेवलेत फ्रीजमध्ये, जेणेकरून ते लगेच फ्राय करतात. सो मला वाटतं इतके कॉर्न कॉर्न घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपलं हे शिमला, अजून काय लागेल, हा चीज. तर पिझ्झासाठी चीज तर पाहिजे, चीज. आणि हे मी पिझ्झाचं टॉपिंगसाठी जे वापरतात ना, काय म्हणतात त्याला, हा पिझ्झा स्प्रेड समथिंग, हे मी ऑर्डर केलंय. प्लस चीज, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, सगळ्या गोष्टी मी काढलेल्या आहेत. कांदा, सर्वात आधी कांदा चिरून घेते. ॲक्च्युली काय होतं ना, जेव्हा बाळ झोपलेलं असतं ना, तेव्हा रेसिपी, कोणती पण रेसिपी म्हणजे ती पटापट होते, किंवा कोणतंही काम. बट जेव्हा बाळ जागा असतं तेव्हा मध्ये मध्ये त्याला घ्यायला जावं लागतं, आणि मग धड ती रेसिपी पण व्यवस्थित होत नाही, किंवा ते काम पण व्यवस्थित होत नाही. पण काय करणार, काही हेल्प नसल्यामुळे मला ते करावं लागतं. मी तुझ्यासाठी खाऊ बनवतेय, कळेल तुला थोड्या वेळात. मला माहिती आहे तुला हे पिझ्झा बेस बघून समजले. मी उभा चिरायला लागले, बारीक चिरायला लागले तुझ्यामुळे. कांदा आपल्याला मोठा मोठा कांदा चिरायचा आहे ना. सो मोठा मी कांदा चिरून घेतलाय. आयशला जसं कळालं की मी पिझ्झा बनवते, तो येऊन इथे बसला. सो काय करायचं, पिझ्झा बनवणार. हो. सो मी इथे कॉर्न घेतले, रेड शिमला मिर्च, प्लस येल्लो शिमला मिर्च, आणि कांदा कापून घेतलेला आहे. सो आता आपल्याला याला आधी फ्राय करायचं. का? कारण आपण पॅन पिझ्झा बनवणार आहोत, आपल्याकडे ओव्हन नाही. सो जर आधी थोडेसे भाज्या भाजलेल्या असतील ना, तर पिझ्झा एकदम पटकन बनेल आणि खाली करपणार नाही. सो मी काय करते, सर्वात आधी गॅस चालू करायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल. बाळा पिझ्झावर काय टाकायचं ते टाक. त्यानंतर कांदा. आपल्याला भाज्या थोड्या फ्राय करायच्या, जास्त फ्राय नाही करायच्या. त्यानंतर टाकायचं कॉर्न. अरे वाजवू नको, वाजवायचं ना, फुटेल ना ते. आणि त्यानंतर शिमला. मस्त याला फ्राय करून घ्यायचं. मला ना खूप गरम होतं. आता जर मी एक्झॉस्ट लावला तर तुम्हाला माझा आवाज येणारच नाही, फॅनचाच आवाज येईल.
म्हणून तो लावू नाही शकत. हे बघा. तुम्हाला दिसावं म्हणून मी जवळ घेतलाय कॅमेरा. थोडे थोडे सॉफ्ट होत आहेत भाज्या. आयु तसं नाही करायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं परिगण. असं वाटतं स्लाइड आहे बघ. थोडस हे बघ. आणि चिली फ्लेक्स. मम्मी बोल ना, इथं बोल. बघ. हे बघ. हे असं वाटतं स्लाइड आहे. स्लाइड आहे हे. चिली फ्लेक्स मी थोडं टाकते बिकॉज आयश खाणार आहे. लहान मुलांना हे असले पदार्थ तिखट चालतात, पण जेव्हा हेल्दी पदार्थ खाण्याची वेळ येते, म्हणजे हे पण हेल्दीच आहे बट वेगळे, म्हणजे जसं की चपाती भाजी खायची वेळ येते तेव्हा स्पायसी नाही चालत. म्हणजे असे पदार्थ स्पायसी पण जातात. हो ना आयश? हा. हा बोलतोय. काय बोलला आता? काय बोलला आता? तुला माहिती नाही? काय बोललास तू? मी काय बोलली तुला नाही माहिती? नाही, ऐकून नाही आलं. ऐकू नाही आलं? पिझ्झा बनवला. आपल्या भाज्या फ्राय होत आहेत तोपर्यंत हे काढूया. हे आहे आपला पिझ्झा बेस. ओह नो नो नो. हे पिझ्झा बेस कसं बनवतात माहितीये? आधी पूर्ण असं मी गॅस बंद केलाय आणि आपल्या भाज्या ना जरा सॉफ्ट झाल्यात बघा मस्त. याला आता असंच ठेवूया थोड्या वेळासाठी आणि आपला पिझ्झा बेस बनवूयात जो हे पीठ मळलंय. ओके. लाटणं म्हणजे? ह्याला लाटणं बोलतात, ज्याने लाटतात. ओके. सो मी ते गोळा करून घेते. थोडंसं पीठ टाकायचं. पीठ घट्ट मळायचं जेणेकरून छान आहे. मी ऍक्च्युली ही रेसिपी इन्स्टावर पाहिली आहे, सो बघूया कशी टर्नआउट होते. बाळाच्या पायाचा आवाज येतोय. उठला वाटतं तो. उठला काय? बघू आता. वाजवू नको आयश, आयश वाजवू नको, बाळ उठेल आवाजाने. लाटून घेतले. आता काय करायचं? डॉट डॉट बनवू. हो एक मिनिट ते ठेवते. अजून एक लाटून घ्या. थांबा. 3 बनवायचे? हो 3 नाही बनवायचे, 2च बनवायचे. हा 3 बनवू शकतो ना, आपले 3 झालेत ना. अरे हो 3 झालेत आपले. 1 2 3. हा अरे 3 झालेत. ओके. तो माझे 2 लाटून झालेत असे मस्त. त्यानंतर काय करायचं माहितीये? हे खालचं ह्याला एक, हे वाला एक, असे फोकने 1 2 3 प्रेस करायचं. पण माझ्याकडून हे जरा पातळ लाटलं गेलंय, काय माहिती कसं होते. ओके. हे कसं आहे? असं झालंय. त्याला करायचं बाकी मी ते करून घेते आणि आपण आता याला भाजूया. आणि थोडं इथे बस. हा मोठा तवा आणि व्यवस्थित ठेव. हो रे. आता काय करायचं, याला आपल्याला भाजायचं थोडं लो फ्लेमवर आणि एका साईडून चांगलं भाजायचं, एका साईडून थोडं कच्चं ठेवायचं, जेणेकरून जी कच्ची बाजू आहे ती आपण उलटी करून नंतर टॉपिंग करू शकतो. तसंच करतात. मला माहितीये, मी पाहिले रेसिपी. अरे तेव्हा आपण आधी टाकलं आणि बाळ उठलंय का बघून आले. हॅलो. उठला नाही, हल्लाय तो पूर्ण एका कुशीवर झालाय बट उठला नाहीये. सो असं तुम्ही हलवू शकता. आपल्याला या साईडून नाही भाजायचं. खाली बस. अरे खाली बस, खाली बस. असं नाही करायचं. मग तुला बाहेर जायचं का? ना थोडं बबल असे यायला लागलेत. सो आपला पिझ्झा बेस भाजून झालाय. सी एका साईडून मी प्रॉपर व्यवस्थित भाजले, एका साईडून नाही भाजलं, असंच ठेवलंय. सो आता आपल्याला काय करायचं, ही साईड जी न भाजलेली आहे ती उलटी करायची आणि इथे आपल्याला पिझ्झा स्प्रेड आणि जे टॉपिंग्स आहेत ते लावायचे. हे तर मम्मी, हे तर पिझ्झा नाही बनला, चपातीच बनला.
बघ कसं ब्राऊन गेलं. सो आपल्याकडे सध्या 2 पिझ्झा बेस रेडी आहेत. तर आपण याला सगळ्याला टॉपिंग करून घेऊ. तो माझ्याकडे हे पिझ्झा स्प्रेड आहे, हे मी दोघांवरती पण स्प्रेड करते. तुकडे या. थांब, भाजेल, गरम आहे, गरम आहे. आणि याला असं व्यवस्थित स्प्रेड करूया. ती पण आपली भाजले. गॅस हा गरम आहे, हात नको तसं उष्ट नाही करायचा आहे. अंश थोडे थोडे घालूया. ते पण टाकतात कांदा आणि कांदा आणि ते हो, तू बाहेर खायला जातोस तेव्हा खातोस ना त्यातलं. मॉल मध्ये आयन्सचा फेवरेट आहे ना पिझ्झा आमच्या. बर्गर फेवरेट आहे का पिझ्झा फेवरेट? पिझ्झा फेवरेट. दोन्ही. बर्गर आपण कधीतरी खातो, नाही तर नाही खात. तेव्हा आपण बर्गर खाल्ला होता का? हा. कधी? पप्पा घरी. व्हॅलेंटाईनला. यावर पण टॉपिंग करूया. त्याच्यासाठी जरा कमी पडतायत, तसं पण आपण ते पप्पांना देणार आहोत खायला. सो तेव्हा नंतर दुसरा टॉपिंग तयार करू. सो माझं हे झालं. आता चीज. हे माझं, हे तुझं. हो का? दोन्हीवरती चीज टाकायचं. आता याच पॅनवर मी बनवते. गॅस चालू करू. हो, चीज ह्याच्याने असं असं केलं ना. पॅनला काहीही लावण्याची गरज नाही. सर्वात आधी मी कोणता फ्राय करू? हाच फ्राय करते सर्वात आधी. जो आपला रेग्युलर जो बेस असतो तोच घेऊया. एक मिनिट थांब ना पिल्लू. आणि याचं झाकण कुठे गेलं? सो यावरती ठेवूयात झाकण. असं करून करतात म्हणजे ते हे त्याच्यामध्ये हे तयार होतं रे, काय बोलतात त्याला, पटापट नावं पण येत नाहीत मला. म्हणजे त्याच्यामध्ये अशी गरमी तयार होते आणि ते शिजेल. कळालं? गरमी नाही. बाळाला कुठे ठेवणार तू? ठेवणार आता. हे पहा, आमचा शनय पण उठलेला आहे. आता कसं बनवणार मम्मा? मला थोड्या वेळासाठी गॅस बंद करावा लागेल. आपलं हे झालं होतं फ्राय, तुम्हाला दाखवते. चीज पूर्ण मेल्ट झालेलं नाहीये, कारण आपल्याकडे चीज होतं ना, ते वेगळं होतं. आयश, एक मिनिट. दाखव. याला काढून घेऊया. हात लावायचं नाही, गरम आहे. आणि हा दुसरा वाला ठेवूया. नाही, हे मला एका हाताने नाही ठेवता येणार. सो गॅस बंदच असू देत. मी पहिले बाळाला शांत करून घेते. हो, बाळ थोडस शांत झालंय. तोपर्यंत आपण सुरुवातीला गॅस थोडासा फास्ट ठेवते, हा पॅन गरम होईपर्यंत. आणि जेव्हा पॅन गरम होईल तेव्हा बारीक करूया. सो असेच मी दोन्ही पिझ्झा रेडी करून घेते आणि नंतर सांगते टेस्ट कसे झालेत. वाव, आपले दोन्ही पिझ्झा रेडी झालेले आहेत. आता अरे बापरे, वाव, यम्मी. थांब, आता ह्याला कट करते. त्याला तोपर्यंत याला कट कर. शनाय खाऊन बघ कसा लागतं. सो आमचं बाळ काय राहत नाहीये. कसं झालंय? छान आहे, मस्त. मी पण खाऊन बघू शकते, बट सध्या बाळाला घेतले. बेबी, तू थांबतो अशा खाली बसतो? शनाय, नाही नको, बाळाला हात लावायचा ना, तिखट असेल. कसं झालंय तू सांग. छान लागतंय ते? मस्त.
हे आहे जे आपण त्याचा पिझ्झा बेस घरी बनवला होता तो वाला, आणि हा जो आपण बाहेरून आणला होता. दोन्ही खाऊन बघ, दोन्ही सेम आहे का? हे खाऊन बघ. हळूहळू. हा असू दे, थोडस करपणारच ना ते, बिकॉज ते जाड आहे, त्याला भाजायला जरा जास्त वेळ लागतो आणि बाळ पण रडत होतं ना. दोन्ही सेम आहे ना, छान आहे ना. मी पण खाऊन बघते कसं झालंय ते. त्याची क्लिप मी जर नंतर काढता आली मला तर मी ते टाकेन. आणि जर हा तुम्हाला, हात खाली कर ना, आपण व्हिडिओ बंद करणार होता पण आता. हा, सो ही रेसिपी तर बनवून झाली आणि खूप छान झाली आहे, दिसायला तर एकदम सेम आहे आणि आयुषला दोन्ही आवडले. सो मला असं वाटतं की हा खूपच जास्त हेल्दी आहे, तर लहान मुलांना नक्कीच देऊ शकतो. सो मी आता आयुषला नेक्स्ट टाइम हाच पिझ्झा बनवून देणार आहे, हो ना. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टाटा चिमटा डम डम डम. सो बाळ थोडस शांत झाले, तोपर्यंत खाऊन घेते. मस्त. खूप छान. दोन्ही ऑलमोस्ट सेम लागतात, फक्त जे आपण घरी पिझ्झा बेस बनवलं होतं त्याचा बेस जो आहे तो खूप पातळ आहे, थोडासा जाड असायला पाहिजे. आणि दोन्ही क्रिस्पी लागतात, टॉपिंग तर सेमच होतं, सो टेस्ट एकदम सेम येते. बट दोन्ही हेल्दी आहेत पिझ्झा, जास्त हेल्दी हा आहे बिकॉज आपण तो पूर्ण घरी बनवलाय. सो तुम्ही तुमच्या लहान मुलांना, बाळ आमचं खूपच रडायला लागलं, सो हे मी नंतर खाते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. हे बघा, व्हिडिओ बनवता बनवता आमचं पिल्लू रडायला लागलं. काय होतं रडायला? का रडतो तू? का रडतो? का रडतो? काय होतं शनायला? काय झालं शनायला? काय झालं?